तर आषाढी वारीमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुख्य पूजेनंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही विठुरायाचं दर्शन घेतलं। यावेळेस त्यांनी भाविकांना शांततेत दर्शन रांगेत दर्शन घेण्याचे आवाहन केलं। तसंच चांगला पाऊस पडू दे, आरक्षणाचा तिढा सुटू दे अशी प्रार्थना सुद्धा मंत्री गिरीश महाजन यांनी केली। गिरीश महाजन यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी। पाहूयात। आषाढी निमित्त विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर गिरीश भाऊ आपल्यासोबत आहेत। गिरीश भाऊ, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। खरं तर आज तुम्ही सुद्धा दर्शन घेताना दिसताय आणि सगळ्या भाविकांना आवाहन करताना दिसताय। काय मागणी केलं नेमकं? नाही, परमेश्वराकडे मागणी काय असेल की बाबा चांगला पाऊस पडतो। यावर्षी पाऊसही चांगला सुरू झालेला आहे, पेरण्या चांगल्या झाल्या आहे, दुबार पेरणीचं संकट कुठे नाही आहे आणि म्हणून वारकऱ्यांची संख्या यावेळेला नेहमीपेक्षा 20 ते 25% वाढलेली आहे। मोठ्या संख्येमध्ये वारकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि याचं कारण हेच आहे की पाऊस वरून राज्याने चांगली दमदार सुरुवात या ठिकाणी केलेली आहे। अशीच परिस्थिती पुढे राहू दे, चांगला पाऊस पडू दे, चांगलं पिकू दे, हेच पांडुरंगाच्या चरणी आमची मागणी आहे। आणि त्याचबरोबर राज्यामध्ये सध्या हे जे द्वंद्व चाललेलं आहे रिझर्वेशनचं, आरक्षणाचं, OBC, मराठा, तो प्रत्येक जण आता आंदोलन करतो आहे। समाजामध्ये तेढ निर्माण होत चाललेली आहे। पांडुरंगाला खरंच मी विनंती करेल की आम्ही शेवटी आमच्यामध्ये राष्ट्रीयत्व आहे, आम्ही सगळे हिंदुस्थानी आहोत, एका देशातले आहोत आणि त्यामुळे हे सगळे जे संकट आहे आमच्यावरचं हे दूर होऊ दे। सगळ्यांना परमेश्वरा सद्बुद्धी दे, सगळ्यांच्या वाट्याचं सगळ्यांना भेटू दे, पण समाजामध्ये कुठेही तेढ निर्माण होऊ देऊ नको, एवढंच आमच्या परमेश्वर चरणी मागणी। गेल्या 3 दिवसापासून मी इथेच आहे। मी कालही जवळजवळ 20 किलोमीटर पायी फिरलो, सगळ्या वाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी गेलो, दिंड्यांमध्ये, पालख्यांमध्ये मी त्या ठिकाणी जाऊन आलो, सगळ्यांना भेटी दिल्या। लोकांना कुठे गैरसोय होत नाही ना, राहण्याची व्यवस्था आम्ही मोठे मोठे टेंट टाकलेले आहेत। 5-5 हजार लोक त्या टेंटमध्ये झोपताना आपण त्या ठिकाणी बघतात। सर्व व्यवस्था आम्ही पुरेपूर या ठिकाणी केलेली आहे। नक्कीच, तर आपण पाहिलं यावेळेस गर्दीसुद्धा वाढलेली आहे वारकऱ्यांची 20 ते 25%। त्यामुळे या सगळ्या गोष्टीवरती मुख्यमंत्र्यांसोबतच गिरीश भाऊसुद्धा लक्ष ठेवून राहणार आहे। सुरेश जाधव सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। तर तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरातही टोकन दर्शनाच्या 103 कोटींच्या प्रकल्पाची आज आषाढी